लाडक्या बहिणींनो, मे महिना सुरू झाला, 4 तारीख आली, पण अजूनही तुमच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता आलेलाच नाही. मग एप्रिलचा कधी येणार आणि मेचा तर विचारही करू नका. ही योजना आहे की फक्त आश्वासन? तर नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलचा वाढता उशीर आणि बहिणींचा वाढता संताप. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. चला तर मग थेट आपल्या मुद्द्यावर येऊया. नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबर मध्ये मिळत आहे, डिसेंबरचा जानेवारीमध्ये आणि जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये मिळत आहे. आणि आता तर मार्चचा जो हप्ता आहे तो मे महिन्यात सुद्धा मिळत नाहीये. आज 4 मे आहे, पण अजूनही मार्च महिन्याचं वाटप बाकी आहे. म्हणजे चाललंय तरी काय? दर महिन्याला 1-2 महिने उशीर. लाडक्या बहिणींनो, तुम्ही या पैशावर घर चालवत आहात. भाजीपाला, गॅस, मुलांचं शिक्षण सगळं प्लॅन करून ठेवत असतात. पण जेव्हा पैसेच वेळेवर मिळत नाहीत तेव्हा घर कसं चालवायचं, नियोजन कसं करायचं, ही फक्त योजना नाही, ही तुमची गरज आहे. आणि हीच गरज जर पूर्ण होत नसेल, म्हणूनच आज बहिणींचा संताप वाढतोय. आता एक मोठा प्रश्न तुम्हाला विचारतोय. निवडणुकीच्या वेळी काय सांगितलं होतं या सरकारने, की एकही लाडकी बहीण वगळली जाणार नाही. पण आज वास्तव काय आहे? केवायसी सुरू केली, नवीन नियम आणले आहेत आणि हजारो बहिणी ज्या आहेत त्या अपात्र केलेल्या आहेत. ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत, ज्यांना इतर योजना मिळतात, त्यांना थेट बाहेर काढले जात आहेत. त्यांना सुद्धा थेट बाहेर काढलं जात आहे. आणि सगळ्यात मोठं वाईट काय वाटते, की काही बहिणी पात्र असूनही, केवायसी पूर्ण करूनही त्यांना अजूनही हप्ता मिळत नाही. म्हणजे नेमकी चूक कोणाची, बहिणींची की सिस्टमची? आज परिस्थिती कशी आहे? बहिणींना माहित नाही पैसे कधी येणार, तारीख फिक्स नाही, कोणतीच स्पष्ट माहिती नाही. आणि वरून सोशल मीडियावर खूप अफवा पसरत आहेत की इथे पैसे आलेले आहेत, तिथे वाटप सुरू झालेले आहेत. पण सत्य काय आहे? अजूनही काहीच स्पष्ट नाही. सरकारला एकच सरळ प्रश्न आहे की ही योजना सुरू केली, खूप चांगली गोष्ट आहे, पण ती व्यवस्थित चालणार का नाही? तारीख फिक्स करा, दर महिन्याला वेळेवर पैसे द्या आणि स्पष्ट माहिती द्या. नाहीतर लोकांचा विश्वास तुटेल आणि बहिणींचा जो संताप आहे तो आणखीनच वाढेल. आणि लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद झालेली नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हो, उशीर होत असतो, उशीर होतोय, पण योजना जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेटची वाट पहा. आता तुम्हीच सांगा, तुमचा हप्ता आला का नाही, किती महिने उशीर झाला, हे कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. धन्यवाद.